मोनूचा हॅट्रिकवर डोळा. पॅरिस एकाच ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदके पटकवण्याची मित्रांनो ऐतिहासिक कामगिरी आता केल्यानंतर नेमबाज मनू भाकर ही पदकांची हॅट्रिक करण्याच्या मित्रांनो निशाणावर आहे. आता या महिलांच्या 25 मीटरच्या एअर रायफलच्या पिस्टलच्या कामगारामध्ये पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानी राहत मनूने देखामामध्ये अंतिम फेरी गाठली होती. आज दुपारी 1 वाजता ती विक्रमी तिसरा पदकांसाठी मैदानात उतरेल. असं दुसरीकडे याच प्रकाराच्या भारताच्या ईसा सिंगने आव्हान मात्र पात्रता फेरीत संपुष्टात आणले गेले होते. मनू भाकरने पात्रतामध्ये फेरीमध्ये प्रिसिजनमध्ये 294 आणि रॅपिडमध्ये 216 अशी एकूण 590 गुणांची कमाई करत आपले स्थान दुसऱ्या स्थानी गाठले आहे. प्रिसिजनच्या फेरीतील प्रत्येकी 10 निशाणांच्या 3 सिरीजमध्ये मनूने अनुक्रमाने 94 ते 98 ते 99 अंक असे मिळवले होते. रॅपिड फेरीमध्ये अधिक अचूकता दाखवता तिने 100 गुणांच्या 98 आणि 98 गुणांची कमाई केली होती. हंगेरीच्या मेनीर वॉरोनिकोमध्ये 592 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. पात्रतामध्ये फेरीतील विक्रमाशी तिने बरोबरी केली होती. आणि दुसरीकडे ईशा सिंग मात्र फार कमाल दाखवू शकली गेली नव्हते, कारण प्रिसिजनमध्ये 291 आणि रॅपिडमध्ये 290 गुणांसह तिने एकूण 581 गुणांची कमाई केली आणि पात्रता फेरीमध्ये तिला 18वे स्थान मिळाले होते. प्रिसिजनच्या फेरीमध्ये मनू तिसऱ्या, ईशा 10व्या स्थानी होते, मात्र त्यानंतर अधिक माघार होती आणि मनूने लक्ष्याच्या केंद्रस्थानी अचूक 7 निशाण आपले साधले गेले होते. यावेळेस प्रिसिजनच्या फेरीनंतर मनू तिसऱ्या स्थानी होती आणि असे काही गेम्स असताना मित्रांनो आपल्याला तिने मनू भाकरने अव्वल 2 क्रमांकावरील खेळाडूंना मनू इतकेच गुण त्यांना प्राप्त होतोय आणि अधिक वेळा लक्ष्यावर अधिक चूक असून सुद्धा निशाणे साधण्याचं त्यांच्या वरचे स्थान त्यांना मिळाले होते. आणि अशाच गोष्टीमध्ये आपल्यालाच एकाच ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो त्यांना 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरल्यानंतर आता मनूकडे पदकांची हॅट्रिक करण्याची संधी आली गेलेली आहे. आता तिनं दुपारी 1 वाजता तिची आज मॅच आहे. मनूची बँड व्हॅल्यू आणि कोटीमध्ये 40 बँड जुळण्यामध्ये इच्छुक आहेत. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य जिंकून तिसऱ्या पदकांच्या प्रयत्नात असलेले भारतीय पिस्टल नेमबाज अवघ्या 22 वर्षाचे मनू भाकर हिचे एक बँड मूल्य 20 लाखांपेक्षा कोटीमध्ये पोहोचले गेले आहे. आजच्या घडीला 40 बँड तिच्याशी करार करण्यास इच्छुक आहेत. आणि असे काही गोड असताना बुलेट क्वीनची एक एंडोर्समेंटसाठी कोट्यावधीच्या घरामध्ये तिनं पोहोचले गेले होते. ट्रेंड कायम राहिल्यामध्ये नीरज चोप्रा